तर ठाकरे बंधूंचं मनोमिलन होणार का या संदर्भात महायुतीच्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत पाहूया। त्याच्यावर त्यांनी त्यांच्या दोन पक्षाच्या संदर्भामध्ये काय भूमिका घ्यावी हा 100% त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे। आणि काही वर्गाला जे शिवसेना आणि मनसे दोघांनाही त्या दोन्ही पक्षात ज्यांना आपलेसे वाटतात त्याच्यातला जो घटक आहे त्या लोकांना वाटतं की या दोघांनी एकत्र यावं। मनसे हा वैयक्तिक माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली चालणारा पक्ष आहे। त्यांनी कोणाला हात पुढे करावा, त्यांनी कोणाबरोबर युती करावी, त्यांनी कोणाबरोबर राजकीय पुढे जावं हा त्यांच्या पक्षाचा आणि त्यांचा नेते म्हणून वैयक्तिक प्रश्न आहे। राजसाहेबांना त्यांच्या पक्षाची भूमिका व्यक्त करणे, मांडणे, त्यांना युती कुणाशी करायची आहे कुणाशी नाही हे सर्व अधिकार त्या पक्षाच्या प्रमुखाला असतात। त्यामुळे राजसाहेबांना जर असं वाटतं की त्यांनी उद्धव साहेबांची युती केली पाहिजे, यामध्ये भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी त्यांच्या युतीच्या मध्ये येण्याचं काही कारण नाही। त्यांचा प्रश्न आहे त्यांनी काय करावं, शेवटी त्यांच्या पक्षाची भूमिका त्यांनी मांडायची। हे दोघे जर एकत्र आले तर निश्चितपणे जे आहे फार मोठी ताकद महाराष्ट्रामध्ये ठाकरेंची पुन्हा तयार होईल। राजकारणात कधी काय होईल जी तुम्ही आम्ही कल्पना करू शकत नाही अशा सुद्धा गोष्टी काही मागच्या काही वर्षांमध्ये झालेल्या आपण पाहिलेल्या आहेत। परंतु एवढ्या घाईघाईत काय होईल असं मला काही वाटत नाही, पण झालं तर उत्तम आहे। म्हणजे एक जुना शिवसैनिक म्हणून माझ्या तर शुभेच्छा आहेत। जेव्हा एखादा वाद घराच्या बाहेर येते तेव्हा आपसी वाद बाहेर आणणारे जे लोक असतात त्यांची मॅच्युरिटी लेवल आपल्याला कळते आणि तेव्हा आम्हाला सगळ्यांना कळलं। पण आम्ही राजकारणीय व्यक्ती कमी, पण एक माणुसकी या नात्याने एक परिवारमध्ये राहणारी व्यक्ती म्हणून त्यांना दोघांना शुभेच्छा आहे की बरं जर ते सोबत येत असन तर त्याचे मदत कोणी काटा बनणार नाही, पण हिंदुत्ववादी की लढाई तो भगवा साथ ही रहेगी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।